आता सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेली ही स्लीव्ह डिझाईन आहे बघा. युट्यूबवर म्हणा किंवा सगळीकडे तुम्ही जिकडे बघता तिकडे याच डिझाईनची फॅशन चालू आहे. तुम्हाला सुद्धा ही डिझाईन खूप अट्रॅक्टिव्ह वाटेल, तुम्ही एकदा नक्की बघा. स्लीव्ह डिझाईन आहे. खूप साऱ्या ज्या महिला आहेत ही स्लीव्ह डिझाईन तयार करून घेत आहेत, तर त्याची आपण इथं मापे समजून घेणार आहोत. तर त्याआधी बघा, नमस्कार, मी पूनम, पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, या बाहीची उंची मी ठेवलेली आहे 10 इंच. तयार बाही ही 9 इंचाची होणार आहे. बंद बाजूने बघा अशा पद्धतीने 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि सरळ उभी लाईन आखून घेतली. ही बंद बाजूने आपल्याला वाढवा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आपली बाही घडी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी 8 इंचाची तुम्हाला ही स्लीव्ह दाखवत आहे. तर 8 इंचावरती इथे मी घेतलेली आहे स्लीव्ह, म्हणजे छातीचं माप जे आहे ते 8 इंचाचं आहे आणि जेवढं छातीचं माप आहे तेवढं आपण बाहीगडी घेत असतो. त्याच्यानंतर या मापातूनच आपण आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ते काढून घेणार आहोत. तर त्याआधी बघा, उंचीमध्ये थोडासा फरक झालेला आहे, तो मी थोडा व्यवस्थित करून घेतला. तर खालच्या साईडने हे बघा अशा पद्धतीने तिरकं झालेलं आहे. तुमच्याकडूनही असं होऊ शकतं, तर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर 1.5 इंच आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते आपण इथं बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची 1.5 इंचाची. आणि त्याच्यानंतर आपल्या इथं आपली कॅफाईट टाकून द्यायची. तर बघा, 3 इंचावरती मी कॅफाईट घेतलेली आहे, कारण बाही उंची जी आहे ती 10 इंचाची आहे. आता इथून आपण बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. जे नॉर्मल बाहीचा आपण आकार देतो तो इथं देऊन घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने मी इथं हा आकार देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्हाला आकार द्यायला शिकायचा असेल तर घर बसल्या शिवण क्लास करा. याच्या जे आपले व्हिडिओ चालू आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता बाही कटिंग कशी करायची ते. तर बघा, इथं आपलं बाही पूर्ण मार्किंग करून झाली. फक्त बंद बाजूने आपण 2 इंच ही स्लीव्ह वाढवून घेतलेली आहे आणि बाकी नॉर्मल स्लीव्ह जशी असते आपली तशी आपण मार्किंग करून कटिंग करून घेतली. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडचं तिरकं झालेलं मी हे कट करून काढते. बघा, या पद्धतीने कट करून काढलं. त्याच्यानंतर बघा, 5 इंचावरती आपल्याला खालच्या साईडने वर मार्किंग करायचं हे. बघा, या पद्धतीने आणि आडवी लाईन सुद्धा आखून घ्यायची आहे आणि हे कट करून काढायचं आहे. बघा, या पद्धतीने उभं कट केलं आणि आडवं सुद्धा कट करून काढलं. तर बघा, अशा पद्धतीने ही अस्तरवरती मी कटिंग केलेली आहे. आता हे आपल्याला ब्लाऊज पिसावरती मांडायचं आहे. तर बघा, या पद्धतीने इथे मी मांडून घेतलं आणि आता ही स्लीव्ह आपण ब्लाऊज पिसावरती कट करून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने व्यवस्थित धरायची आहे आणि पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरच्या कडेने. या पद्धतीने झालं. आता आपण हे अस्तर या पद्धतीने ठेवायचं आहे आणि खालच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, त्याआधी आपण इथे पिना लावून घेऊ, जेणेकरून अस्तर आणि जे ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे ते सरकणार नाही. बघा, या पद्धतीने इथं पिना लावून घेत आहे. तर खालच्या साईडने बघा, पिना लावायच्या आधी आपल्याला हे अंतर व्यवस्थित आहे का ते बघायचं आहे. नसेल तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. बघा, इथं या पद्धतीने तुम्ही हे अस्तरचं कापड सुद्धा ठेवू शकता आणि व्यवस्थित अंतर आहे का ते चेक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने अर्धा इंच मार्जिन धरत आपण खालच्या साईडने टीप मारली. आता ही जी उभी लाईन आहे तिथं आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन धरायचं आहे, अर्धा इंचाचं मार्जिन धरायचं नाही. या साईडने सुद्धा 1/2 इंचच मार्जिन धरायचं आहे आणि टीप मारायची आहे. बघा, एकसारखं कापड धरायचं आहे, कुठेही चुन्या पडणार नाही अशा पद्धतीने टीप मारायची आहे. त्यानंतर या साईडने सुद्धा 1/2 इंचाचं आणि आता खालच्या साईडने अर्धा इंचाचं आपण मार्जिन धरणार आहोत. बघा, या पद्धतीने पूर्ण टीप इथं मारून झाली. त्याच्यानंतर ह्या पिना ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत
आणि हे मधलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून काढायचं आहे. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आणि आता बघा इथं कट लावून घ्यायचे आहेत. बघा कात्रीचं जे टोक आहे त्या कात्रीच्या टोकाने आपल्याला कट लावायचे आहेत, जेणेकरून अस्तरवरती कट लागणार नाही, म्हणजेच आपली स्लीव जी आहे त्याच्यावरती कट जाणार नाही. आता हे घेऊ आपण उलटवून. बघा या पद्धतीने हे कोणे जे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत. हे बघा तुम्ही कात्रीच्या टोकाने सुद्धा हे बाहेर काढून घेऊ शकता, पण हे कोणे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा इथे आता आपण दाबटीप देऊन घेऊ, जेणेकरून अस्तर व्यवस्थित अटॅच होईल. बघा ब्लाउज पिसाला अस्तर वर दिसणार नाही या पद्धतीने आपल्याला ही दाबटीप द्यायची आहे. बघा या पद्धतीने अस्तर खेचून घ्यायचं आहे, कुठेही चुनी पडणार नाही अशा पद्धतीने ही टीप मारून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने अस्तर खेचून घ्यायचं आहे आतमध्ये आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे. या स्लीव्स डिझाईनला आपण पोटली बटनचा वापर करणार नाही आणि लेसचा सुद्धा वापर करणार नाही, तरी सुद्धा या स्लीव्स डिझाईनचा जो लुक तयार होणार आहे सुंदर तयार होणार आहे. पूर्ण स्लीव्स शिवून झाल्यानंतर तुम्ही ते बघता. या पद्धतीने आपल्याला पूर्ण टीप मारायची आहे. इथे आपली टीप मारून झाली. आता आपण अस्तर आणि ब्लाउज पिसाचं जे आपलं कापड आहे ते एकमेकांना जॉईन करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीचा इथे मी फॅब्रिक ग्लो जो असतो तो घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण अस्तरवरती या ग्लूची एक पातळ लाईन ओढायची आहे. जास्त जाड लाईन घ्यायची नाही, एकदम पातळ लाईन ओढायची आहे. आणि हे बघा हे ब्लाउज पिसाचं जे कापड आहे ते त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि हाताने बघा अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे, जेणेकरून कुठेही फुगा राहणार नाही, कुठेही चुनी पडणार नाही. तिथे व्यवस्थित असं मी प्रेस करून घेतलं, थोडस सुकून दिलं आणि त्याच्यानंतर हे बघा एक्स्ट्राचं जेवढं कापड आहे तेवढं आता मी कट करून काढत आहे. या पद्धतीने पूर्ण कट करून काढायचा आहे. आपला जो कट आहे तो अस्तरवरती लागणार नाही अशा पद्धतीने कट करायचा आहे. आता बघा ह्या स्लीव्हचा आपल्याला काय करायचं आहे, तो मध्य काढून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने इथे हे बघा इथं आपल्याला खडूने मार्किंग करायचं आहे आणि त्या मार्किंग वरती बघा हे बघा या पद्धतीने ठेवायचं आहे. बरोबर मध्यभागी मार्किंग केलेलं आहे तिथं या साईडचं सुद्धा हे बघा या पद्धतीने. आणि इथं घ्यायचे आहे टिप मारून. तर बघा 2-3 टिपा मारायच्या आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित कापड जे आहे ते लॉक होईल. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित मी धरते. हे बघा या पद्धतीने मागं पुढं मशीन करून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा हे जॉईन करण्यासाठी आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे काढून अस्तरवरची. तर बघा आपण उंची किती घेतली होती 5 इंच, तर त्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि 5.5 इंचावरती ही पट्टी कट करायची आहे आपल्याला. याची रुंदी जी आहे ती मी 2 इंच घेतलेली आहे आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे एक्स्ट्राचा कट करून काढते बघा आणि आता आपल्याला हे उलटवून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही स्क्रू ड्रायव्हरने सुद्धा हे उलटवून घेऊ शकता किंवा कात्रीच्या टोकाने सुद्धा उलटवून घेऊ शकता. हे बघा या पद्धतीने ही पट्टी मी उलटवून घेतली. हे बघा अशा पद्धतीने हाताने प्रेस करायचं आहे आणि खालच्या साईडने बघा हे बघा डबल फोल्ड करायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून धागेदोरे निघणार नाहीत, व्यवस्थित पॅक होईल. हे बघा आता हे ठेवायचं आहे आपल्याला इथं खाली. बघा ही टिप मारलेली साईड जी आहे ती खालच्या साईडला घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने आणि याच्यावरून आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे हे वरचं जे ब्लाउज पिसाचं कापड आहे
व्यवस्थित अटॅच होईल. हे बघा या पद्धतीने एक साईडची झाली टिप मारून, आता दुसऱ्या साईडची बघा व्यवस्थित एकमेकांना खेटून घ्यायचं आहे. ती आपण पट्टी जी जोडलेली आहे ती दिसणार नाही या पद्धतीने. तर बघा इथे मी काहीही लेस लावणार नाही किंवा पोटली बटन सुद्धा लावणार नाही. अगदी आहे अशी स्लीव्ह सुद्धा आपली खूप सुंदर दिसते. दंडापाशी अव्वळ जागा आणि वर खांद्यावरती फुगा. अगदी बाही जी आहे ती ब्लाऊज खुलून दिसतो बघा ह्या बाहीने, ह्या बाही डिझाईन मुळे. बघा या पद्धतीने इथं प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. एका साईडच्या प्लेट्स टाकून झाल्या, आता दुसऱ्या साईडच्या सुद्धा मी टाकून घेत आहे. बघा दोन्ही साईडने 2-2 इंचाचं आपण एक्स्ट्रा घेतलं होतं, तिथं कट लावून घ्यायचं आहे आणि बरोबर त्या कट वरून आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत. बघा या पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता ही फुगा जो आहे तो बरोबर दंडावर खांद्यावरती येणार आहे आणि ही खालची अव्वळ साईड आहे ही बरोबर आपली दंडावरती येणार आहे. अगदी स्लीव शोभून दिसते बघा या पद्धतीची. बघा तुम्हाला दाखवते या पद्धतीने फिटिंगची लाईन टाकल्यानंतर कशा पद्धतीने ही स्लीव दिसत आहे. ह्या डिझाईनची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायचं आहे. फिटिंगची टिप टाकून उलटवून घेतली. बघा हे येणार खांद्यावरती फुगा आणि खालच्या साईडला अव्वळ साईड अशा पद्धतीने.